नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। सो आजचा व्लॉग हा आहे की सगळ्यांचा आवडता मूवी छावा हा मूवी पाहायला चालले मी माझ्या फॅमिली सोबत, म्हणजे स्पेशली आई आणि भावासोबत। सो आजचा व्लॉग हा फॅमिली व्लॉग म्हणण्यापेक्षा आई आणि भावासोबतचा स्पेशल मूवी पाहण्याचा व्लॉग आहे। सो व्लॉग पुढेपर्यंत नक्की बघा। मी आनंद सिनेमाला चालले आणि 14 ला रिलीज झाला, तुम्हाला माहितच आहे, त्यामुळे मी 14 तारखेलाच ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं आनंद टॉकीजचं। सो आता मी मूवीला चाललेली आहे। तिथे गेल्यानंतर थोडंसं मी मूवीचं तुम्हाला जस्ट एक शॉर्ट दाखवेल। सो बघूया कसा मूवी आहे। मला तर एक्साइटमेंट आहेच, बिकॉज छत्रपती शिवाजी महाराज यांचा मूवी आहे। सो फॅमिलीसोबत असा मूवी पाहणं एक वेगळं सुख असतं। चला तर मग जास्त बोलण्यापेक्षा मी मूवीला जाते आणि आजचा व्लॉग तुम्ही बघा, कमेंट करून कळवा आणि चला। तर आत्ता आम्ही ठाण्यावरून निघालेलो आहोत, म्हणजे किसननगरवरून ऑटोने आनंद सिनेमा टॉकीजला जाणार आहोत, जे की ठाणा ईस्टला आहे। तर आत्ता ऑटोचा प्रवास सुरू झालेला आहे। इथून जस्ट आम्हाला एक 10 ते 15 मिनिटच लागतात जायला। सो ऑटोचा प्रवास संपल्यानंतर मी तुम्हाला आनंद टॉकीजचा थोडा बाहेरून व्ह्यू दाखवेल, कारण का आता सध्या छावाचं मोठं पोस्टर देखील लागलं असेल माझ्या माहितीप्रमाणे। सो चला, आता माझा प्रवास तर ऑलमोस्ट संपलेला आहे, आत्ता मी पोहोचलेली आहे। सो पोहोचण्याआधी म्हटलं चला आईला एक वडापाव खायला घालूया, जो की गजाननचा फेमस वडापाव आहे। तो हा वडापाव खाल्ल्यानंतर मी फायनली पोहोचलेली आहे आनंद सिनेमा टॉकीजला। बघू शकता तुम्ही, सकाळ सकाळ आली होती पहिल्या शोला, खूप भारी वाटतंय। तर बघू शकता आम्ही आनंद सिनेमाला पोहोचलेलो आहोत। तिथे आम्ही आता छावा मूवी बघणार आहोत। पाठीमागे छावा मूवीचा पोस्टर खूप मोठं लागलेलं आहे आणि खूप प्रमाणात गर्दी पण आहे। मी याचा रिव्ह्यू सुद्धा बघितलेला नाही आहे, डायरेक्ट मूवी बघणार आहे। सो चला आता आपण आतमध्ये जाऊया। सो बघू शकता खूप मोठं असं छावाचे पोस्टर लागलेले आहेत। बघताना तर असं वाटतंय की मूवी चांगलाच असावा, ते आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळणारच आहे। आता मी आणि आई तर पोहोचलेलो आहोत, आम्ही वेट करतोय कैलासचा, म्हणजे आम्ही तिघंजण मूवी पाहायला आलेलो आहोत। विकी कौशलचा काही लुक आहे, काय लुक भारी दिसतो याच्यामध्ये, आता प्रत्यक्षात पण अनुभवायला मिळणारच आहे। फायनली मी, आई आणि कैलास आम्ही मूवी पाहायला आतमध्ये चाललेलो आहोत आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे विकी कौशलची एंट्री। सो फायनली मूवी सुरू झालेला आहे। मी जस्ट 2 मिनिटाचा मूवी मिस केलेला आहे, पण मी पोहोचले आहे बरोबर विकी कौशलच्या एंट्रीलाच। आणि बघू शकता तुम्ही क्लायमॅक्स, इथलं वातावरण आणि सगळ्या गोष्टी एकंदरीत इतक्या खूप छान टिपल्या गेल्या आहेत ना। आणि हा विकी कौशलची एंट्री होती, खूप भारी वाटतंय। म्हणजे या सगळ्या चिलकत वगैरे या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये अनुभवल्या होत्या, त्या आता इतक्या वर्षानंतर प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी कॅप्चर केल्या त्या मूवीमध्ये, त्यामुळे बघताना खूप भारी वाटतंय। आणि मला तर खूप जास्त म्हणजे बघायला आवडला हा मूवी, कारण का की काही गोष्टी मला ऐतिहासिकदृष्ट्या पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत जर काही निगेटिव्ह जर आपण ह्याचा विचार केला तर एक विकी कौशल आणि रश्मिका चा हा मूवी आहे, तर सगळी लोक त्यांना बघून मूवी पाहायला येत आहेत, कारण का खूप फेमस ॲक्टरने केलेला आहे। पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यातलं हिस्टॉरिकल पार्ट बघा, तो पण खूप छान आहे। आणि स्पेशली मला हा तुम्हाला शेवटचा सीन दाखवावा वाटला, कारण का याच्यामध्ये खूप भारी म्हटलंय, औरंगजेब त्यांना सांगतात, म्हणजे हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मुलगा आहे, तर त्यांना ते सांगतात की तुम्ही आमच्यामध्ये मुघलांमध्ये या, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ, म्हणजे हात मिळवा थोडक्यात, आणि धर्म पण बदला। पण त्यावर उत्तर जे दिलं जातं ना, एक नंबर उत्तर दिलं गेलंय की तुम्ही आमच्यामध्ये या, तुम्ही मराठ्यांमध्ये या, तुम्हाला धर्म बदलायची देखील गरज नाही। एक नंबर वाक्य होतं आणि मला ते खूप जास्त आवडलं। तर फायनली मी छावा मूवी बघून आलेली आहे। स्पेशली मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी बिना रिव्ह्यू बघता हा मूवी पाहायला गेले होते, कारण मला प्रत्यक्षात डायरेक्टली बघायचं होतं, की नेहमी आपण जातो रिव्ह्यू वगैरे बघून जातो, त्यामुळे आपल्याला ऑलमोस्ट मूवी समजलेला असतो। तर यावेळेस मी ठरवलं होतं की विदाऊट रिव्ह्यू आपण मूवी पाहायला जाऊया। तर स्पेशली माझं असं सजेशन आहे, म्हणजे मी मूवी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हा जर मूवी मराठीमध्ये असता तर बघायला खूप भारी वाटलं असतं। स्पेशली याच्यामध्ये आहे ना, जर कोणाला इतिहास जाणून घ्यायचा आहे, ज्यांना कोणाला इतिहास माहीतच नसतो आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, किंवा जो इतिहास आहे ज्यांना कोणाला माहीत नाहीये, त्यांच्यासाठी हा मूवी आहे चांगला, कारण का त्यांना या पिक्चरच्या निमित्ताने का होईना त्यांना इतिहास कळतो।
पण ज्यांना स्पेशली खरं त्याच्यामधलं खूप चांगलं नॉलेज आहे, ज्यांना इतिहास माहिती आहे, त्यांच्यासाठी तर तुम्हाला मी सांगेल की फक्त दिखावा केला गेलेला आहे, जास्त असं काही हे नाहीये. म्हणजे खूप जास्त एक नावामुळे, एक हिरो हिरोईनच्या नावामुळे लोक मूवी बघायला येत आहेत, बाकी काहीच नाहीये. बाकी तुम्ही नॉर्मली आपले मराठी मूवी बघू शकता, त्यांचा इतिहास जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीही बाजू सांगितलेल्या आहेत. सो तुम्ही तुमच्या मतानुसार जाऊ शकता. आवडला तर तुम्ही नक्कीच जा. तर जाण्याआधी रिव्ह्यू नक्की बघून जा, हे माझं सजेशन आहे तुम्हाला. आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.